आलात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी आभार मानते। या पत्रकार परिषदेमध्ये माननीय प्रदीपजी जयस्वाल हे आमदार इथे या ठिकाणी उपस्थित आहेत। उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत। त्यानंतर माझ्या सोबत ज्या उपनेत्या मुंबई आणि इतर महाराष्ट्राच्या विभागातून आलेल्या आहेत त्या सुवर्णताई करंजे आहेत, शिल्पा देशमुखताई आहेत, ज्योती मेहरताई आहेत, त्यानंतर सुलभाताई उबाळे आहेत, आशा मामेडी आहेत आणि आमच्या स्थानिक ज्या नेत्या आहेत तिथल्या आहेत, प्रतिभा जगतापताई आहेत, हर्षदाताई आहेत आणि बऱ्याचशा जणी सगळ्यांची नावं आता घेणं शक्य नाहीये। तर हा जो दौरा आहे तो माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार व डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे युवा नेते यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा शिवदुर्गा शिवसंवाद यात्रा 3 गट आहेत। त्यातला एक गट आता इथे तुमच्या समोर उपस्थित आहे आणि दुसरे 2 गट आहेत ते देखील महाराष्ट्रातील विविध लोकसभा जिल्हा न्याय आणि विधानसभा न्याय आम्ही बैठका घेत आहोत। आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणे लोक प्रवेश करत आहेत। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य विविध पक्षातील कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे सतत शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे आणि शिवसेनेमध्ये इनकमिंग होत असताना सतत म्हणजे प्रत्येकाला जबाबदारी देणं, पक्षासाठी त्यांचा चांगल्या पद्धतीने पक्ष बांधणीसाठी उपयोग करून घेणं, मग त्यामध्ये फादर बॉडीमध्ये असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना आणि 55 अंगीकृत संघटना शिवसेनेने बांधणी केलेली आहे। असं होत असताना जुन्या नवीन कार्यकर्त्यांचं त्यांना संघटनेमध्ये सामावून घेणं, त्यांना पदांचं वाटप करणं आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देणं, येणाऱ्या महिलांना मग महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी ही टीम इकडे आलेली आहे। महिलांच्या विविध पातळीवर संघटनात्मक समस्या असतील, त्यानंतर ज्या त्यांच्या काम करतात, नगरसेविका 6 इकडे संभाजीनगरमध्ये आहेत। आपल्याला माहिती आहे की संभाजीनगर हे बालेकिल्ला सुरुवातीपासून शिवसेनेचा राहिला आहे। आमच्या इकडे खासदार निवडून आलेले संदीपान भुमरे, MIM कडे दुर्दैवाने एक टर्म ही सीट गेलेली होती, परंतु पुन्हा शिवसेनेकडे ती आम्ही खेचून आणली आहे आणि यामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे, लाडक्या बहिणींचा पण मोठा वाटा आहे आणि संघटनात्मक बांधणी यापुढे आमचे पुढचे 3-3.5 वर्ष हे काम अविरत सुरू राहणार आहे। या विविध ज्या अंगीकृत संघटना आहेत त्याच्यामध्ये पण वकील सेल आहे, शिक्षक सेल आहे, डॉक्टर सेल आहे, कोऑपरेटिव्ह मूवमेंट मधले लोक आहेत, अशा अनेक उद्योग आघाडी असेल, बऱ्याचशा आघाड्या आहेत। त्यामुळे या सगळ्या मजबूत करणं, प्रत्येक येणाऱ्या शिवसैनिकाला काही ना काही जबाबदारी देणं, काम देणं आणि शिवसेना ही आता माहिती आहे की मध्यंतरी माननीय शिंदे साहेबांनी इतर ज्या राज्यांमध्ये जी शिवसेना आहे त्यांची पण दिल्लीला बैठक घेतली, ज्या इतर प्रांतातले आहेत ते विविध त्यांच्या बैठका झाल्या। त्यामुळे सतत इनकमिंग सुरू आहे शिवसेनेमध्ये आणि त्या अनुषंगाने ही बैठक जी आहे 2 दिवसाचा पूर्ण संभाजीनगरचा दौरा आम्ही केला, त्यातनं आमचा रिपोर्ट तयार करून आम्ही आमच्या मुख्य नेत्यांना तो देणार आहोत। तर हे या दौऱ्यासंबंधीची माहिती आहे। नाही, महिलांचं अजून आता खरं म्हणजे आमचा चालू आहे संवाद, पण आपण मंडळी थांबलेला होतात त्यामुळे आम्ही थोडा ब्रेक घेतला। मुख्य म्हणजे महिलांना बचत गटाच्या मार्फत त्यांना काम देणं हा एक महत्वाचा, कारण महिलांच्या हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे। माविमच्या माध्यमातून असेल, उमेदच्या माध्यमातून असेल, आमच्या आशा अंगणवाडी सेविका आहे त्यांच्या पण समस्या आहे। तर विविध स्तरातील महिलांच्या समस्यांचं संकलन करणं, अर्थात आमदार इथे आहेत आमचे शहरामध्ये, आमचे 2 आमदार आहेत, एक तर पालकमंत्रीच आहेत आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते पण बरंच काही इथे काम करत असतात पालकमंत्री या माध्यमातून। परंतु आता हा जो दौरा आहे हा पूर्णपणे संघटन बांधणी याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत। राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची पैसे देणं बंद करून
किरकोळ किरकोळ कामातून सरकारच केले अशातून मोठ्या तक्रारी आल्या जवळपास मोठी संख्या आहे. बरोबर. त्या संदर्भात काही महिलांनी वाटतं नाही, महिलांच्या त्या गोष्टी आमच्या सगळ्या महाराष्ट्रातनंच आलेल्या आहेत. मुळात म्हणजे ई केवायसी करताना बऱ्याच अडचणी आल्या, सर्व्हर बद्दल असतील किंवा काही, परंतु आपल्याला माहिती आहे की काही पुरुषांनी पण त्याचा लाभ घेतला. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, खरं म्हणजे हे 18 ते 60 वयोगटातल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना होती, आपल्याला माहिती आहे. माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केली. आता असं लक्षात येतंय की काही महिला त्या अपात्र आहेत किंवा त्यांना लाभ देणं योग्य नाहीये किंवा ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना न मिळता दुसऱ्यांदा जातोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार याची छाननी करत आहे. पुढे नवीन ज्या 18 वयाच्या, ज्या 17 पासून आता 18 वयाच्या झालेत त्यांना याचा लाभ मिळेल. ज्या 60 वर्षाच्या वर झालेत त्यांना लाभ मिळणार नाही. परंतु काही लोक ज्यांना आपल्याला माहिती आहे की योजना ही ज्यांना मिळायला पाहिजे त्यांनाच मिळायला पाहिजे, काही लोक जे अपात्र होते त्यांना सुद्धा मिळत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची छाननी सुरू आहे. परंतु विरोधक जे नेहमीप्रमाणे अपप्रचार करतायत की योजना बंद होईल, योजना अशी बंद होणार नाही हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे ही योजना सुरू राहील. फक्त त्याचे जे काही छाननी आहेत ती योग्य प्रकारे झाली पाहिजे, म्हणून काही काळासाठी ई केवायसी थांबले, ते पुन्हा सुरू होईल. यापूर्वी ज्या लोकांनी कारवाई करणार नाही, त्याच्यावर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, स्वतः मंत्री महोदयांचं आपण स्टेटमेंट ऐकलं असेल की त्यांच्यावर कारवाई होणार आहे. दोन दिवस जे दौरा करत होते संघटनेमध्ये काही दिसतं बदल की महिलांना आणखी नाही, मराठवाड्याची राजधानी मराठवाड्यात करावयाचे बदल दिले पाहिजे महिलांसाठी. नाही, निश्चितच महिलांची जी संघटनात्मक बांधणी आहे ती इथे पूर्वीपासूनच चांगली होती. आता आमदार साहेब इथे आहेत, त्यांच्या एरियातली पूर्ण बांधणी चांगली आहे. जिकडे आमचे आमदार नाही आहेत किंवा जिथे एक नेतृत्वाचा कुठेतरी अभाव असेल तर तिथे आम्ही पूर्णपणे तिकडे पण बांधणी पूर्ण करणार आहोत. आणि महिला नेत्या आमच्या आहेतच इकडे ऑलरेडी. तर अर्थात कोणाला अजून काही घोषित करण्या आत्ता हा आमचा विषय नाही आहे. आमचा विषय फक्त सर्वे आणि अभ्यास करणं एवढा आहे. आमचा रिपोर्ट आम्ही माननीय मुख्य नेत्यांना दिल्यावर नक्कीच तिथे आम्ही आमचे रेकमेंडेशन्स त्यांना देऊ. निर्णय प्रक्रियेमध्ये निश्चितच बघा, आता सगळ्यात पहिले सुरू करायचं तर उपसभापती महिला राहिलेले आहेत. त्याच्यानंतर महिला आघाडीमध्ये सचिव हे पद पहिल्यांदा मला दिलं. 3 महिला नेत्या, शिवसेनेच्या 57-58 वर्षाच्या इतिहासात महिला नेत्या हे कधी म्हणजे महिलांना नेतेपद दिलेलं नव्हतं, सगळे पुरुषच होतं. यावेळेला आपण पाहताय मागे पोस्टरवर त्यांचे फोटो आहेत. भावनाताई असतील, नीलमताई असतील आणि मीना कांबळी या महिला नेत्या आहेत. तर हे शिंदे साहेबांनी याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शिवसेने बघा, शिंदे साहेबांनी शिवसेना आता त्यांच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर 3-3.5 वर्ष झालेली आहे. त्यामुळे यामध्ये त्यांनी आमदार खासदार निवडून आणलं, 7 खासदार निवडून आणलेत. सगळ्यात स्ट्राईक रेट जास्ती शिंदे साहेब आमचाच आहे. त्याच्यानंतर 57 आमदार आणि 3 अपक्ष आमच्याकडे आहेत, 60 आमदार आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमचे लोक निवडून आलेले आहेत. त्यामुळे ही सगळी उपलब्धी एवढ्या कमी काळामध्ये माननीय शिंदे साहेबांच्याच नेतृत्वामध्ये हे शक्य झालेलं आहे. हो, आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर यशस्वी होईल. बघा, ऑपरेशन टायगर हा विषय असा आम्ही काही त्याला नाव दिलेलं नाहीये मुळात म्हणजे. परंतु काही गट जर का आमच्याकडे येणार असतील, आता त्यांना त्यांच्या पक्षात ते आहेत त्या नेतृत्वावर त्यांचा जर का विश्वास राहिलेला नसेल, दरवाजे बंद करणं हाच विषय असतो. आणि जे जाणार आहेत त्यांना थांबवत पण नाही, त्यांना उलट गेट आउट म्हणतात. मग आता गेट आउट जर का पक्ष नेतृत्वच म्हणत असेल तर आमची दारं उघडी आहेत. नाही, याविषयी मी इथे बोलू शकत नाही. अर्थात तो विषय पण आजचा इथे नाही आहे. आणि बघा, शिंदे साहेबांचे दरवाजे नेहमी उघडे होते. आता वर्षा बंगल्यावर जितके कधी लोक गेले नाही तेवढे
2.5 वर्षाच्या काळामध्ये वर्षा बंगला कोणी पाहिला नव्हता, तो लोकांनी सामान्य जनतेने पण पाहिला. त्यामुळे आमची दारं खुली आहेत. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये मराठवाड्याच्या महिलांना कधी फारशी संधी मिळत नाही नेतृत्व. सगळे जे मोठमोठे पद आहे मुंबई पुण्याच्या पट्ट्यातल्या महिलांनाच मिळतात. नक्की, हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आम्ही तसे रेकमेंड पाहिजे, हे रेकमेंडेशन आम्ही नक्की देऊ. पालघर नंतर नागपूरमध्ये एक बघा, लव्ह जिहादचे विषय जे आहे ते आम्ही अतिशय गांभीर्याने घेतले आहे. आणि पूर्वीची शिवसेना भरकटली, हिंदुत्व दूर केलं आणि तुष्टीकरणाची राजनीती त्यांनी केली. परंतु शिंदे साहेबांनी जे अभिप्रेत आहे, जी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना जशी शिवसेना अभिप्रेत आहे तशी शिवसेना आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आहे. आणि लव्ह जिहाद जे विषय सभागृहात देखील आम्ही बऱ्याच वेळ याबद्दल बोलत असतो. परंतु याबद्दल एक नक्कीच मोठी मूव्हमेंट चालवली पाहिजे. आणि लव्ह जिहाद मुळे आमच्या हिंदू मुली जर का त्यांचं कुठेतरी शोषण होणार असेल, त्यांना चुकीच्या मार्गावर नेणार असेल, तर आमची ही महिला आघाडी जी आहे ती सक्षम आहे. आणि लव्ह जिहाद जर का करून हिंदू मुलींना कोणी भरकटत असेल तर आमच्या या रंगणरागिणी त्यांना सोडणार नाही. मागे मी चंद्रपूरला गेले होते काही 15 दिवसापूर्वी. तेव्हा 2-3 वाघिणींनी 4 महिलांवर हल्ला केला होता आणि त्या मृत पावल्या. तर तिथे भेट दिली, तिकडे सरकारी मदत पोचते की नाही हे सगळं आम्ही पाहिलं. परंतु यावरून लक्षात येतं की चंद्रपूरमध्ये जे कोण आमदार खासदार असतील त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर का खराब रस्त्यामुळे जर का कोणाचा जीव दगावत असेल एका गर्भवती, तर हे निश्चितच अशोभनीय आहे. आणि त्याबद्दल नक्कीच मी एक स्वतः महिला आमदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन काही करायचं असेल किंवा प्रशासनाला जागं करायचं असेल, रस्ता जर का नसेल, आपण पालघरच्या आमच्या या ताई इथे आहेत, ज्योतिताई मेहर, पावसाळ्यात पण अशा बरेचदा घटना घडतात. आणि आम्ही नेहमी सांगतो की ज्या कोणी गर्भवती महिला आहेत आणि आता त्यांची डिलिव्हरीची वेळ जवळ आली असेल तर त्यांना सुरक्षित ठिकाणी अगोदरच हलवलं पाहिजे. म्हणजे डिलिव्हरी जवळ आल्यावर मग जी पळापळ होते पावसाळ्यामध्ये तर ती होऊ नये, यासाठी देखील आम्ही जागरूक राहणार आहोत. महाराष्ट्र पोलीस दलासाठी योजना राबवण्यात आहे आणि मंजुरी मिळाली. योजना आहे आणि फडणवीसांकडनं ही स्वीकार मागण्यात आली. परत रिपीट करा, कुठली योजनेसाठी? महाराष्ट्र पोलीस दलासाठी आधुनिकरणासाठी योजना म्हणजे मंजुरी दिली. योजना आहे. नाही, चांगलं आहे. पोलीस दलाकडे लक्ष दिलंच पाहिजे. पोलीस दलाच्या ज्या समस्या आहे, पोलीस पत्नींच्या पण समस्या आहे, आणि एकंदर पोलिसांच्या घरांचा प्रश्न असेल, त्यांच्या नोकरीचा बदल्यांचे काही प्रश्न असतील, तर त्यासाठी हा निधी जर का उपलब्ध झाला असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. प्रदीपजी, या म्हणजे तुम्ही संभाजीनगर बद्दल विचारताय? प्रदीपजी, तुम्हाला काही याच्यावर बोलायचं असेल तर बोलू शकता. पाणी 10 दिवस असलं तरी आता 3 महिन्याच्या आत जवळपास आता एक लाईन फुटल्यामुळं आज जवळपास पहिले 10 दिवसाला पाणी मिळत होतं, ते 2 दिवसाला मिळणार होतं. आणि लाईन फुटल्यामुळं ते थांबलं. त्या 3 महिन्याच्या आत शहरातल्या सर्व नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पाणी मिळेल अशी योजना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी 800 कोटी त्या काळामध्ये दिले पैसे. 800 कोटी रुपये दिले आणि त्याच्यामध्ये ही योजना 50 लाख लोकांना पाणी मिळावं अशी लाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आणि 100% 3 महिन्याच्या मला वाटतं सर्व शहरातील नागरिकांना पाणी या ठिकाणी. मुळात म्हणजे मी पुन्हा स्पष्ट करू इच्छिते, हा मेळावा नाहीये. मेळावा असता तर तुम्हाला इकडे 10-15 हजार महिला दिसल्या असत्या, एवढी आमची इकडे ताकद आहे. परंतु हा एक संवाद दौरा आहे. पदाधिकाऱ्यांना फक्त आम्ही बोलवलेला आहे, मुख्य पदाधिकारी. झालं, ठीक आहे. आता हिंदीमध्ये परत 1-2 चला. हा, अमरावती जिले में देखिए, जैसे कि मैंने कहा कि 18 से 60 साल
की जो उम्र में जो महिलाएं हैं उनके लिए योजना है, और जो गरीबी रेशे के उस स्तर में है तो उनके लिए ये योजना है। और अभी देखा गया कि जो अपात्र है, जिनके पास 4 व्हीलर है, 2 व्हीलर है, ऐसी भी लोग जिनके घर में है, या तो इनका एनुअल इनकम भी बहुत ज्यादा था, तो निश्चित है कि जो ये योजना का लाभ है जो सही लोगों को मिलना चाहिए। तो इसलिए ये बड़े, और केवाईसी का भी मुद्दा है, केवाईसी के भी जो इश्यूज है वो जल्द ही सॉल्व करेंगे, और जो योजना का लाभ है जो जिनको मिलना चाहिए उनको ही हम देंगे, उनको ही सरकार देगी। ऑपरेशन टाइगर के तहत जो है आप भाषा के 7 सांसद आपके संपर्क में, आपके पक्ष के संपर्क में ऐसा बोला जा रहा है? देखिए, ऑपरेशन टाइगर वगैरह ऐसा कुछ भी नहीं है, इसका कोई नाम नहीं है, मगर कुछ लोग अगर नेतृत्व से नाराज है और अगर उनका कोई मन मुटाव वहां पर है, क्योंकि वहां पर तो सब ऑनलाइन ही ऑनलाइन है, और हमारे नेता जो है वो कंटिन्यूअस ऑफलाइन लोगों के बीच में रहने वाले नेता है, और ऐसे नेतृत्व को लोग पसंद करते हैं। इसलिए शिवसेना में एकनाथ जी शिंदे, इन्होंने जब से पार्टी संभाली है तब से इनकमिंग शुरू है। पश्चिम महाराष्ट्र की तुलना में महिलाओं की जो राजनीति में संख्या है वो मराठवाड़ा की महिलाओं की काफी कम है, इसके बारे में क्या बोलना है? देखिए, हमारे आज यहाँ पर 6 नगर सेविका है, कम ज्यादा आंकड़ा होता रहता है। यहाँ पर भी अब महिलाओं का हम सक्षमीकरण हो, इसलिए ये संवाद दौरा है। आने वाले दिनों में यहाँ पर भी महिलाओं की जो प्रतिनिधित्व है वो आपको ज्यादा मिलेगा। धन्यवाद। लाडली बहनों को जो है वो मैंने ऑलरेडी जवाब दे दिया। सामाजिक न्याय मंत्री के वहां तक किया जा रहा है, और आपके ही ग्रुप के सामाजिक न्याय मंत्री है, इसके ऊपर आपकी क्या राय है? नहीं, देखिए, सरकार का बजट होता है और सरकार का के अलग अलग डिपार्टमेंट होते हैं। इसमें सरकार बजट में, देखिए, ये जो हमारा फ्लैगशिप प्रोजेक्ट है, लाडली बहन योजना हमारा फ्लैगशिप प्रोजेक्ट है, और उसके लिए सरकार को अगर कहीं से पैसा जुटाना है तो सरकार निश्चित जुटाएगी। धन्यवाद।